Hello students, how are you? Today we are going to study about our next chapter, nutrition in living organisms. म्हणजेच सजीव प्राण्यांमध्ये असणारं पोषण. Today we are going to take information about nutrition in plants and animals. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये असणारं जे काही पोषण आहे तर त्याची आपण माहिती घेणार आहोत. Let us see what is nutrition. Nutrition म्हणजे काय आहे and what is its importance. त्याचं काय महत्व आहे. Nutrition. So the process of taking in and using food which take place in living organisms is called nutrition. थोडक्यात पोषण म्हणजेच काय, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन म्हणजे ज्या क्रियेमध्ये आपण अन्न आत घेतो हा अँड टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे वनस्पतींमध्ये किंवा प्राण्यांमध्ये ही जी प्रोसेस आहे की ज्या क्रियेमध्ये आपण अन्न आत घेतो तर त्या क्रियेलाच काय म्हटलं जातं, पोषण असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द नीड फॉर न्यूट्रिशन. हे जे पोषण आहे ह्या पोषणाची काय गरज आहे. सो फर्स्ट पॉइंट इज टू सप्लाय दी एनर्जी. म्हणजेच एनर्जी सप्लाय करण्यासाठी म्हणून. आता एनर्जी सप्लाय करण्यासाठी म्हणून एखादं कार्य करण्यासाठी आपण जी काही ऊर्जा वापरतो तर त्यासाठी या एनर्जीची आवश्यकता असते. त्यासाठी न्यूट्रिशन आवश्यक आहे. ओके. देन नेक्स्ट पॉइंट इज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. आपल्या शरीराची म्हणजे वनस्पती असो किंवा प्राणी असो यांच्या शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी या पोषणाची गरज असते. देन नेक्स्ट पॉइंट इज टू रिप्लेस डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही डॅमेज सेल्स आहेत, ज्या पेशी आहेत कमकुवत झालेल्या किंवा मृत पेशी आहेत तर त्यांना दुरुस्त करण्यासाठी अँड रिपेअर टिश्यूज आणि ज्या काही ऊती आहेत तर त्या ऊतींना सुधारण्यासाठी म्हणून पोषणाची आवश्यकता असते. अँड द लास्ट पॉइंट इज टू फाईट डिसीजेस. म्हणजे जे वेगवेगळे आजार आहेत त्या आजारांना फाईट करण्यासाठी म्हणजेच आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा या न्यूट्रिशनची आवश्यकता असते. सो these 4 points are there for need for nutrition. Then next one is autotrophic nutrition. आता ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषी पोषण. आता स्वयंपोषी पोषण कशाला म्हणायचं. सो द डेफिनेशन इज सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्स. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड नरिश देमसेल्स आणि स्वतःचं पोषण करतात. दिस इज कॉल्ड एज ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. म्हणजे अशा प्रकारचं जे न्यूट्रिशन आहे, पोषण आहे त्याला ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन असं म्हणतात. देन नेक्स्ट वन इज हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषीय पोषण. ओके. त्याची डेफिनेशन काय दिलेली आहे. सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स ऑर एनिमल्स फॉर देअर फूड. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की ते स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्या इतर वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून राहतात. ओके. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स ऑर एनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. त्यालाच काय म्हटलं जातं, हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजेच परपोषीय पोषण असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट पॉइंट इज क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रियंट्स. म्हणजे हे जे न्यूट्रियंट्स आहेत त्या न्यूट्रियंट्सचं वर्गीकरण कसं केलं जातं. दिस न्यूट्रियंट्स कॅन बी क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. हे जे पोषण आहे ह्या पोषणाचं जे वर्गीकरण आहे हे 2 प्रकारे केलं जातं. फर्स्ट वन मॅक्रोन्यूट्रियंट्स अँड सेकंड वन मायक्रोन्यूट्रियंट्स. ओके. सो फर्स्ट वन मॅक्रोन्यूट्रियंट्स. आता मॅक्रोन्यूट्रियंट्स या शब्दावरूनच तुम्हाला अर्थ कळला असेल. मॅक्रो म्हणजे
इट इज इन लार्ज क्वांटिटी, खूप जास्त प्रमाणामध्ये, दॅट इज कॉल्ड एज मॅक्रो. मॅक्रो म्हणजे जास्त. ओके, सो न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. दीज आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स. म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यांची वाढ होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स यांची जास्त प्रमाणामध्ये गरज असते. त्यांनाच काय म्हटलं जातं, मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन इज मायक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रो मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल इन क्वांटिटी, खूप कमी प्रमाणामध्ये. ओके, सो मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. म्हणजे हे जे काही प्लांट्स आहेत, एनिमल्स आहेत, यांची ग्रोथ होण्यासाठी हे जे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आहे यांचं कमी प्रमाणामध्ये आवश्यकता असते. सो दे आर कॉल्ड ॲज मायक्रोन्यूट्रिएंट्स. म्हणून त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. देन ऑटोट्रोपिक प्लांट्स म्हणजेच स्वयंपोषी वनस्पती. नाउ हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती कशा प्रकारे आपलं अन्न तयार करतात बरं. सो प्लांट्स नीड फूड फॉर देअर ग्रोथ. म्हणजेच वनस्पतींना सुद्धा त्यांच्या वाढीसाठी अन्नाची गरज असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. सो विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. मग ह्या हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न कशा बरं तयार करत असतील. सो विथ द हेल्प ऑफ सनलाइट, सूर्यप्रकाशाच्या मदतीने, आणि क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजेच हरित द्रव्य. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्ज. वनस्पती काय करतात, त्या आपल्या पानांमध्ये हे अन्न तयार करतात. युझिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स इन द सॉइल. जमिनीमध्ये असणारं पाणी आणि न्यूट्रिएंट्स, जमिनीमध्ये मातीमध्ये असणारे जे काही पोषक द्रव्य आहे या पोषक द्रव्यांना शोषून घेतं. अँड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर. हवेमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साइड वायू आहे याच्या मदतीने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. ओके, इन शॉर्ट, what is the definition of photosynthesis? Green plants in presence of sunlight with the help of chlorophyll and water and nutrients in the soil and with the help of carbon dioxide made their own food material. That process is called as photosynthesis. म्हणजेच या क्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतात. कळलंय तुम्हाला? ठीक आहे, आता एकदा फक्त मराठीत सांगते तुम्हाला की हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात हरित द्रव्याच्या सहाय्याने पाणी आणि जमिनीमध्ये असणारे जे काही पोषक द्रव्य आहे त्यांना शोषून घेऊन, तसेच हवेमध्ये अस्तित्वात असणारा कार्बन डायऑक्साइड यांच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतात. कळलं? ओके, सो कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर हे केमिकल इक्वेशन दिलेलं आहे. केमिकल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस गिवन ओव्हर हियर. कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर म्हणजे ह्या दोघांना मिळून काय मिळतं आपल्याला, फूड, दॅट इज ग्लुकोज, प्लस ऑक्सिजन. ऑक्सिजन गॅस इज गिव्हन आउट. म्हणजे ऑक्सिजन वायू जो आहे तो या क्रियेमध्ये तयार होतो. ऑक्सिजन गॅस गेट्स प्रिपेअर इन दिस प्रोसेस अँड इट इज गिव्हन आउट. तो हवेमध्ये सोडला जातो. अँड दॅट ऑक्सिजन वी आर युझिंग फॉर ब्रीथिंग. म्हणून आपण त्याला श्वसनासाठी वापरतो. ओके, अँड नेक्स्ट वन इज देअर केमिकल इक्वेशन इज देअर 6CO2 means carbon dioxide plus 6H2O. H2O means water. Okay, gives C6H12O6. This is the chemical formula of glucose. Okay, that is food, and plus oxygen 6O2. Okay, so this is chemical equation of photosynthesis is there. Then
वर्किंग ऑफ फोटोसिंथेसिस, ही जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे तिचं कार्य कसं चालतं मग. तर फर्स्ट पॉइंट इज प्लांट्स कन्व्हर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. प्लांट्स काय करतात, सूर्यापासून मिळणारी जी प्रकाश ऊर्जा आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करतात, रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. ओके, प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. प्लांट्स स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. वनस्पती काय करतात की ही जी केमिकल एनर्जी आहे त्या एनर्जीला स्टोअर करून ठेवतात. कशाच्या स्वरूपामध्ये, इन द फॉर्म ऑफ फूड, अन्नाच्या स्वरूपामध्ये त्या स्टोअर करून ठेवतात आपल्या पानांमध्ये. देन नेक्स्ट, वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ऍब्सॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. म्हणजेच जमिनीमध्ये असणारं पाणी, वॉटर, मिनरल्स म्हणजे क्षार, पोषक द्रव्य, अँड सॉल्ट्स म्हणजे क्षार, यांना हे रूट्स काय करतात, वनस्पतीची रूट्स ऍब्सॉर्ब करतात. ओके, द स्टेम ट्रान्सपोर्ट इट टू द लीव्स. मुळांकडून ते स्टेम कडे येतं. अँड दिस स्टेम, हे जे वनस्पतींचे प्लांट्सचे जे देठ असतात, स्टेम असतात, दे ट्रान्सपोर्ट इट टू द लीव्स. ते त्यांचं वहन कोणाकडे करतात, लीव्स कडे म्हणजे पानांकडे करतात. द लीव्स हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमॅटा. आता हे जे पानांची हिरवी पानं असतात ह्या पानांवर व्हेरी व्हेरी स्मॉल मीन्स मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स आर देअर. म्हणजे आपल्या साध्या डोळ्यांनी सुद्धा दिसू शकत नाही असे ओपनिंग्स असतात. त्याला आपण पर्णरंध्र असं म्हणतो. छोटे छोटे छिद्र असतात, त्यांना स्टोमॅटा असं म्हटलं जातं. ओके, आणि त्याचं महत्वाचं फंक्शन काय आहे, थ्रू स्टोमॅटा कार्बन डायऑक्साईड इज टेकन इन. ओके, म्हणजे ह्या स्टोमॅटाद्वारे काय केलं जातं, वातावरणामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो ही पानं ऍब्सॉर्ब करून घेतात. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट, द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्स कंटेन क्लोरोफिल. म्हणजे ही जी हिरवी पानं असतात ह्या हिरव्या पानांमध्ये क्लोरोप्लास्ट असतं. क्लोरोप्लास्ट म्हणजेच हरित लवके. ओके, दॅट प्रेझेंट इन द लीव्स कंटेन क्लोरोफिल, आणि त्यामध्ये हरित द्रव्य असतं, विच ऍब्सॉर्ब सनलाइट अँड विथ द हेल्प ऑफ CO2 अँड वॉटर कन्व्हर्ट्स इनटू फूड. म्हणजे हे हरित द्रव्य, सनलाइट, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, मिनरल्स या सगळ्यांच्या मदतीने मग वनस्पती आपलं अन्न तयार करतात. नाउ ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन दिस प्रोसेस. ह्या प्रोसेस मध्ये काय केलं जातं, ऑक्सिजन वायू जो आहे तो बाहेर टाकला जातो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायूला वापरलं जातं आणि ऑक्सिजनला बाहेर सोडलं जातं. ओके, नाउ इन दिस फिगर chloroplast is there. Okay, now this part you have to study in detail in 8th standard. Okay, so next point, ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. म्हणजेच वनस्पतीमध्ये असणारी जी वहन व्यवस्था आहे ती कशी असते. सो प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे वनस्पती कार्बोहायड्रेट्सची निर्मिती करतात. आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते कशापासून बनलेले असतात, तर कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. अँड प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. ओके, देन इट कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड दी फ्लोएम. आता हे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये अजून काय असतं, झायलेम अँड फ्लोएम. आता झायलेम आणि फ्लोएम काय आहे बरं, तर द झायलेम ट्रान्सपोर्ट्स वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट्स टू द एरियल पार्ट ऑफ द प्लांट. हे झायलेम जे असतं त्याचं महत्वाचं फंक्शन काय आहे, कार्य कशासाठी असतं झायलेम प्लांट्स मध्ये, तर इट ट्रान्सपोर्ट्स वॉटर अँड मिनरल्स. म्हणजे पाणी आणि जे काही पोषक द्रव्य आहेत, खनिज आहेत, त्यांचं वहन करतं. कोणाकडून कोणाकडे, फ्रॉम दी रूट्स म्हणजे मुळांकडून, टू द एरियल
टू द एरियल पार्ट ऑफ द प्लांट, म्हणजे वनस्पतीच्या असणारे जे हवेमध्ये असणारे व जमिनीच्या वरचा भाग त्याकडे त्यांचं वहन करतो. ओके. The phloem transport the food, that is glucose, from the leaves to the other parts of the plant. फ्लोएम काय करतं की हे जे तयार झालेलं अन्न आहे ग्लुकोजच्या रूपामध्ये त्याचं ट्रान्सपोर्ट करतो. कोणाकडून? फ्रॉम दी लिव्स, म्हणजे पानांकडून वनस्पतीच्या इतर भागांकडे ट्रान्सपोर्ट करण्याचं, वहन करण्याचं काम हे फ्लोएम करतं. नाउ एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन. आता जी हवा आहे हवेमध्ये नायट्रोजनही असतो. ओके. बट प्लांट्स कॅन नॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. परंतु वनस्पती हा जो नायट्रोजन आहे त्याचा सहजासहजी वापर करू शकत नाही. इट नीड्स टू बी फिक्स. त्याला आधी फिक्स करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल फिक्स करावं लागतं म्हणजेच काय, तर त्याचं स्थित्यंतर करावं लागतं. मीन्स इट इज कन्व्हर्टेड इंटू इट्स कंपाऊंड. म्हणजे नायट्रोजन असा डायरेक्ट नाही घेता येत त्यांना. ओके. इट कॅन बी कन्व्हर्टेड इंटू इट्स कंपाऊंड. त्याचं रूपांतर त्याच्या संयुगामध्ये करावं लागतं. नाउ देअर आर टू मेथड्स ऑफ फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. आता हे जे नायट्रोजन फिक्सेशन आहे त्याच्या महत्वाच्या दोन मेथड्स आहेत. ओके. नाउ सी इन दिस फिगर वी हॅव सीन xylem and phloem. This you see in this figure, here there is this blue structure is there. Okay, small circles are there. That is xylem. Okay. Then here again this is the section of stem. म्हणजे जो देठ असतो ना त्या देठाचा काप घेतलेला आहे. ओके. त्यामध्ये बघा हा जो ब्राउनिश कलरचा पार्ट आहे तो xylem आहे. ओके. ब्राउनिश part is called as xylem here. Okay. And this bluish part is shown here. That is called as phloem. Okay. म्हणजे xylem कोणता आहे आणि phloem कोणता आहे. आता ही जी फिगर आहे ना ही फिगर स्टेमचा आपण सेक्शन घेतलेला आहे, काप घेतलेला आहे. आणि ही जी खाली दाखवलेली जी फिगर आहे ना ही मुळांचा ट्रान्सफर सेक्शन घेतलेला आहे, म्हणजे मुळांचा काप घेतलेला आहे. त्यामध्ये बघा जी स्टार दाखवलेली आहे ना झायलेम स्टार शेप मध्ये जी आहे ब्राउनिश कलर दॅट इज झायलेम. ओके. अँड ब्लू कलरचे जे सर्कल्स छोटे छोटे आहेत दॅट इज फ्लोएम. ओके. सो दिस इज अबाउट ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट. ओके. Now we will stop here. We will see the next concept from biological fixation of nitrogen in the next lecture. Till then, goodbye. Be safe, be happy, and study well. And watch lecture again until you get hands on the concept.